बायको, पत्नी, सून किती नावं असतात ना तिला, पण कधी त्या नावाचं पूर्ण अधिकार भेटले का तिला? एका मुलीचे कितीतरी स्वप्न असतात लग्नाचे आधीही आणि नंतरही. खूप नशीबवान असतात त्या मुली ज्यांचे सर्व स्वप्न पूर्ण होतात. पण काहींना तर आधीसुद्धा मनासारखं जगायला भेटत नाही आणि नंतरही नाही. का त्याचे स्वप्नांची राखरंगोळी केल्या जाते? फक्त याच कारणामुळे की ती एक स्त्री शरीर घेऊन जन्माला आली आहे. त्यात तिची काय चूक? लग्नाआधी आईवडिलांसाठी जगायचं आणि नंतर नवरा, सासू सासरे, बाकीचे नाते. तिला तिचं स्वतःचे आयुष्य नसतो का? कधी याचे स्वप्न, कधी त्याची इच्छा, कधी याची अपेक्षा, कधी घराची इज्जत. मग तिने जगायचं तरी कधी? सगळे इच्छांची उद्ध्वस्तता झाल्यावर तिचे मनात उरतो फक्त एकच प्रश्न की खरंच आपण इतरांच्यासाठी कमी पडलोय का? एवढं करूनही कुठं कमी पडले मी? अगदी सगळ्यांसाठी झिजून शेवटला तिला भेटलं तरी काय? टेन्शन, डिप्रेशन आणि एकच प्रश्न, तू आमच्यासाठी केलंय तरी काय? माझेकडं तर या प्रश्नाचं काहीच उत्तर नाही. तुमच्याकडे असेल तर नक्कीच सांगा.